महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। क्षमा मागतो माझ्या उन्हातल्या बांधवांना, मी सांगतो मी तुमच्या बरोबर आहे। व्यासपीठावरून खाली उतरा, मी तुमच्या बरोबर आहे। आज या आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून बघितलं जातं आणि गेले अनेक वर्ष, गेले 10-15 वर्ष मी ज्यांच्या मॉडेलवर फलटणचा विकास करायचा म्हणतो ते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, मला आपल्याला सांगायचं, गेले 15 वर्ष फलटणला आम्ही हेच सांगितलंय की जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही फलटणची बारामती करू आणि बारामतीच्या धर्तीवर आम्ही विकास करू। आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन बदलले, जिल्हा न्यायालय मंजूर करून आणलं, आरटीओ ऑफिस मंजूर करून आणलं, रिंग रोड आणले आणि शहराला 150 कोटी रुपयाचा निधी आता आपण मंजूर केलाय शहराच्या रस्त्यांसाठी। फलटणचं बारामतीच्या बरोबर फलटणचा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण तरुण माणसांच्या मध्ये एक प्रकारची वेगळी चिंता होती की फलटण वेगाने विकसित व्हायला पाहिजे, पण फलटण मध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे। उद्योगधंदे हे फलटण तालुक्यात यायला तयार नाहीत। बिल्डर्स व्यवसाय कॉन्ट्रॅक्ट करण्याकरता पुणे, मुंबई, बारामतीला जाऊन कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय करतायत आणि फलटण मध्ये दादा घरं बांधलेली खपत नाहीत। हे सॅच्युरेशन संपवण्यासाठी फलटणचा वेगाने विकास करण्याकरता फलटणला नाईकबोमवाडी नावाची आम्ही MIDC मंजूर करून आणलेली आहे। ही MIDC आता मंजूर झाली, याला मूर्त स्वरूप देण्याकरता तुम्ही आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी या सर्वांनी मिळून या MIDC ला आम्हाला उद्योग आणणं आणि उद्योग आणून माझ्या या पूर्व भागामधल्या 60 गावामधल्या माझ्या 10,000 मुलांना त्या ठिकाणी काम देणं हे आता आमचं उद्दिष्ट आहे। आमचं उद्दिष्ट या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद फलटणच्या पाठीमागे उभे केले तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की फलटणच्या 10,000 मुलांना नवीन MIDC मध्ये काम मिळेल। आम्हाला फलटणला जुनी MIDC आहे दादा, जुन्या MIDC चा किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जुन्या MIDC मध्ये निम्म आम्ही असं चालतं। पोरांच्या पगारामधला निम्मा पगार श्रीमंतांच्या घरामध्ये जातो आणि निम्माच पगार फलटणकरांना मिळतो। मी खोटं बोलत असेल तर सांगा मला, मी खरं बोलतोय ना? खरं बोलत असेल तर हात वरती करा। ही फलटणची जनता आपल्याला सांगते, दादा आपण इकडे बघा दादा, फलटणची जनता सांगते की निम्मा पगार हे श्रीमंत घेऊन जातात। आम्हाला नवीन MIDC मध्ये नवीन कारखाने पाहिजेत की ज्या ठिकाणी लोकांना त्यांचा कष्टाचा पगार, माझे सगळे तरुण मित्र निम्मा घरचा डबा घेऊन जातात, कॅन्टीनला जेवत नाहीत, कुठं मौज मस्तीला पैसे घालवत नाहीत, कारण मिळणारा पगार हे त्यांच्या कुटुंबासाठी जातो। पण निम्मा पगार जे श्रीमंतांनी घरी येऊन गेलेला आहे तो निम्मा पगार हक्काचा त्यांना मिळाला पाहिजे। ही फलटणची मागणी दादा, तुम्हाला याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे। फलटणची अवस्था आमच्या स्टँडच्या परिसरामध्ये इथं सभा घेतली आहे। सभा घेण्यासाठी एकही ठिकाण फलटण मध्ये झालेलं आहे। गोळीबार मैदान गेलं, नारळी बाग गेली, फलटण मधली सगळी आरक्षण श्रीमंतांनी उठवून त्या ठिकाणी त्यांच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय चालू केलेला आहे। गोरगरिबांना खेळायसाठी या ठिकाणी ग्राउंड नाही, आम्हाला सभा घेण्यासाठी ग्राउंड नाही। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भर रस्त्यावर आपल्याला सभा घ्यावी लागते, हेही आमचं दुर्दैव आहे। भविष्यात फलटणला आम्हाला स्टेडियम बांधून घ्यावं लागणार आहे आणि येणाऱ्या 2 वर्षानंतरची तुमची सभा, सचिन पाटलांची सभा आपल्याला भविष्यात येणाऱ्या 2 वर्षामध्ये फलटणच्या नव्या स्टेडियमवर करावं लागणार आहे। मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की फलटणला स्टेडियम आपल्याला उभं करावं लागणार आहे। आपली पोरं पुण्या, मुंबईसाठी, दिल्लीसाठी ज्या ठिकाणी जाताना फलटणच्या स्टेडियमवर शिकली पाहिजेत, ही आमची इच्छा आहे दादा। फलटणचा विकास चारही बाजूनी करणं, आम्हाला श्रीमंतांवर टीका करून आमची काय रेग वाढत नाही। आम्हाला आमचं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। संस्था आमच्या सगळ्या खरेदी विक्री संघ बंद पडलेला आहे, तो आता गेले 10-15 वर्ष त्याची इलेक्शन पण नाहीये, खरेदी विक्री संघ गायब झालाय। त्या खरेदी विक्री संघाची पुनर्स्थापना करणं गरजेचं आहे। मार्केट कमिटीचे 6 महिन्याचे पगार नाहीत, श्रीराम कारखाना दुसऱ्याला चालवायला गेलाय, दूध संघामध्ये कुत्री वेल्यात, डुकरं दूध संघामध्ये फिरतात, दूध संघामध्ये 1 लिटर दूध नाही, दूध संघ फक्त कागदावर चालवतात। हीच फलटणची अवस्था आम्हाला बदलून द्यावी आणि त्याच्यासाठी लागणार आम्हाला सहकार्य करावं। श्रीमंतांनी त्यांच्या निष्क्रिय आमदारांच्या बद्दल मला काय बोलायचं नाही दादा, तुम्ही त्यांना साथ देत होता, तुमच्या साथीमुळे सर्वात जास्त हा निष्क्रिय आमदार
ज्यांनी कधी फलटण शहरामध्ये कार्यालय केलं नाही, कधी सुखदुःखात कुणाच्या मिक्स झाला नाही, की तरडगाव ते फलटण फक्त त्याला संजूबाबांचा बंगला पाहिजे, लोकांच्या लग्नाची आणि मैतीची यादी घेऊन तेवढ्या ठिकाणी फक्त जायचं आणि लोकांच्या सुखदुःखात न वावरणारा हा आमदार, तुम्ही त्यांना तिकीट जाहीर करून सुद्धा तुमच्या पाठीमागे खंजीर खुपसून हा गेलेला आमदार याला फलटणची जनता आता चौथ्यांदा निवडून देणार नाही, ही खात्री बाळगा. मी बरोबर बोलतोय ना? आता निवडून कोण येणार आहे? आवाज येत नाही. या ठिकाणी सचिन पाटील 23 तारखेला तुम्हाला आमदार म्हणून या ठिकाणी निवडून दिसतील. फलटणच्या जनतेने मला 22,000चं मताधिक्य दिलं होतं. उत्तर कोरेगाव मधनं 4,000चं मताधिक्य मायनस झाल्यामुळे आम्ही 18,000 आलो होतो. पण मला आता खात्री आहे की फलटण तालुका या संपूर्ण पद्धतीने बदललेला आहे. फलटण तालुक्याने 3 पेक्षा जास्त वेळा कोणाला संधी दिली नाही, हा आजपर्यंत इतिहास आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये फलटण बदलायला, फलटण घडवायला आणि फलटणचं औद्योगिकरण, फलटणचं शहरीकरण आणि फलटणच्या शहरातल्या लोकांच्या समस्या, व्यापाऱ्यांच्या समस्या, माझ्या तरुणांच्या समस्या, तरुणींच्या समस्या. दादा, फलटण शहरामध्ये महिलांसाठी एकही मुतारी नाहीये किंवा एकही या ठिकाणी प्रसाधनगृह नाहीये. फलटण शहरामध्ये ग्रामीण भागामधनं लोकांच्या येणाऱ्या अतिशय कुचंबना होती. भाजी विकायला आलेल्या लोकांची अतिशय कुचंबना होती. नगरपालिका ही जुगारीचा अड्डा झालेला आहे, त्या ठिकाणी जुगार खेळली जाते. एवढी वाईट फलटणची परिस्थिती, ही फलटणची परिस्थिती ही दिवसा ढवळ्या लोकांना माहिती आहे. व्यापाऱ्यांच्या आणि सराफांच्या इथं दरोडे पडतात. संरक्षणाच्या संदर्भात सीसीटीव्ही कॅमेरे करण्याचा शब्द श्रीमंतांनी 5 वर्ष दिला, तर त्या कॅमेरे पण तिकडे गेले आणि सीसीटीव्ही पण तिकडे राहिला. फलटणच्या या ठिकाणी जे निरीक्षण व्हायला पाहिजे होतं ते निरीक्षण झालं नाही. औद्योगिकरणाचं वाटोळ झालं. फलटणमध्ये MIDC आम्ही मंजूर केली, ते MIDC बंद करण्याकरता आमदार दीपक चव्हाण आणि आमदार रामराजे आणि त्यांचे बंधू संजूरावजी यांनी बैठका लावल्या. मला येणाऱ्या सर्व गोष्टीला अडथळा निर्माण करण्याचं काम केलं. तासगावकर नावाचा एक उद्योगपती या ठिकाणी कारखाना काढत होता. त्या तासगावकरला या ठिकाणी बौद्ध समाजाचा विचार होता, पळवून लावण्यात आलं. आणि काल कोणतरी एक महानुभाव या ठिकाणी बोलले की माझ्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी मस्जिद दर्गा आहे. तर म्हटले यांना लाज वाटायला पाहिजे, मस्जिद दर्गा ह्यांच्या वडिलांच्या नावाने आहे. मला एवढंच सांगायचंय की सर्व समाजाला आम्ही बरोबर घेऊन जातो. मुस्लिम समाजाची दिवाळी आम्ही अख्ख्या शहराची दिवाळी करतो. मुस्लिम समाजाची ईद ही संपूर्ण तालुक्याची ईद आम्ही करतो. शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही दूध देतो. आमचं काय चुकतंय का की मुस्लिम बांधवांना आम्ही बरोबर घेऊन जातो? ही लोक म्हणतात, श्रीमंत लोक म्हणतात की ह्यांना लाज वाटायला पाहिजे. मला लाज नाही की मला अभिमान आहे. या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावाने फलटणमध्ये मस्जिद आहे. सर्व मुस्लिम बांधवांना सुद्धा मला सांगायचंय की तुम्हाला काळजी करायची कोण गरज नाही. ज्या काही गोष्टी आमच्याकडनं राहून गेल्या असतील त्या सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये सर्व कुटुंबांना देण्याची जबाबदारी आम्ही घेतोय. बौद्ध समाजाला सुद्धा मला सांगायचंय की या ठिकाणी मंगळवारपेठ मोठ्या प्रमाणात बौद्ध वस्ती त्या ठिकाणी आहे. अतिशय त्या ठिकाणी दुरुस्ती होण्याची गरज आहे. रस्ते, पाणी आणि त्या ठिकाणची गटारं दुरुस्त होण्याची गरज आहे. फलटण तालुक्यात ग्रामीण भागामध्ये बौद्ध समाज, कोलार समाज, मातंग समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी SC STच्या वस्त्यात, त्या सर्व वस्त्यांची दुरुस्तीकरण होणं गरजेचं आहे. आणि सर्व समाजाच्या लोकांना बरोबर एकत्र हातात हात घालून बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे. विकास हा सर्वांचा झाला पाहिजे. बौद्धांचा झाला पाहिजे, मुस्लिमांचा झाला पाहिजे, होलार समाज झाला पाहिजे, चांभार समाज झाला पाहिजे, मातंग समाजाचा विकास झाला पाहिजे. सर्व समाजाला बरोबर घेऊन झाला पाहिजे. या ठिकाणी मी दादा आपल्याला मागणी करणार आहे. मल्हारराव होळकर यांचं जन्मस्थान मुरुम आहे. त्या मुरुमच्या ठिकाणी त्यांच्या जन्मगावाच्या त्या ठिकाणी त्यांचं चांगल्या प्रकारचं त्यांच्या नावाचं एक आम्हाला वास्तू निर्माण करता यावी, एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी निर्माण करता यावं म्हणून मी मल्हारराव होळकर यांच्या मुरुम गावाची साठी मी निधीची दादा आपल्याला मागणी करतो. या ठिकाणी अपक्ष उमेदवार बाबासाहेब उमरे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आता ते उमेदवार नाही, त्यांनी अर्ज मागे केलाय. मी त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि दादा, फलटण शहर आम्हाला विकास पाहिजे. आम्हाला श्रीमंतांवर बोलून काय होणार नाही. आम्हाला विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी तुमची मदत करा. सचिन भालेराव यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार पाठिंबा दिलेला आहे. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांना
जे आज भर दुपारी एवढं ऊन असताना आलेल्या माझ्या बंधू भगिनींना या ठिकाणी मी आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. जय लहुजी क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला जातोय. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण यायचंय. त्याचबरोबर साखरवाडी या भागातून सुद्धा पाठिंबा होत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्वांनी लगेच यायचंय. दादा भाषणाला जायच्या आत आपल्याला पाठिंबा देऊन घ्यायचा आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वांनी यायचंय म्हणून तात्या आपल्याला विनंती आहे, तातडीने करून घ्या. व्यक्त होत आहे महाराष्ट्र राज्याचं खणखणीत नाणं म्हणून ज्यांच्याकडे तमाम महाराष्ट्र पाहतो ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या फलंदाज होऊ द्या, कारण हे विकासाचं खणखणीत नाणं आहे. आश्रय बाद झाला. आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरजी, आपल्या फलटण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील, त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हाद भाऊ साळुंके, डी.के. पवार, सुशांत निंबाळकर, प्रतिभाताई शिंदे, विश्वासराव भोसले, विलासराव नलवडे, संदीप चोरमले, पिंटू इवरे, अजय माळवे, अशोक शेठ सस्ते, रणजितसिंह भोसले, माणिकराव सोनवलकर, संजय दोरमिसे, संजय कापसे, विक्रम भोसले, इथं उपस्थित असणारे मनोज कुराडकर, बापूराव शिंदे, माझ्या फलटण विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्वच भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले गट आणि आमच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या प्रतिष्ठित मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने बाबूराव शिंदे हे जे अध्यक्ष आहेत त्यांनी महायुतीचे उमेदवार या नात्याने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सचिन पाटलांना पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर गावडे हे त्या ठिकाणी फलटण तालुक्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत, परंतु ह्या मागण्या पुढे सचिन पाटलांनी पूर्ण कराव्यात आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. तसेच फलटण तालुका होलार समाज याचे आमचे विलासराव करे, महादेवराव जाधव, हिंदूराव आवटे यांनी पाठिंबा जाहीर दिलेला आहे सचिन पाटलांना महायुतीचे उमेदवार म्हणून. त्यांचाही मी आभार मानतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो. मित्रांनो, आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराला. 6 वाजता प्रचार बंद होणार आहे आणि उद्या सेकंड लास्ट दिवस आहे. परवा मतदान ह्यावेळेस चालू झालेला असेल. महाराष्ट्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यायचा आहे, माझ्या फलटणकरांना घ्यायचा आहे. फलटणकरांनी गेले अनेक वर्षाचं राजकारण बघितलेलं आहे, त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय 95 पासून श्रीमंतांच्या ताब्यामध्ये फलटणची सूत्र आली. या गोष्टीला जवळपास 29 वर्ष झाली. 29 वर्ष ते म्हणतील तो आमदार, ते म्हणतील ती नगरपालिकेचे पदाधिकारी, ते म्हणतील ती जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, तालुका पंचायतीचे पदाधिकारी, ते प्रमुख असल्यामुळं श्रीमंतांच्या हातामध्ये इथल्या सगळ्या संस्था आहेत. मला फलटणकरांना सांगायचंय, तुमच्या आणि माझ्यामध्ये हा कॅनॉल हा गेलेला आहे. कॅनॉलच्या पलीकडे गेलं, नदीच्या पलीकडे गेलं तर माझा तालुका आहे. मी पण तिथं 90-91 पासून काम करतोय आणि हे 95 पासून काम करतायत. तुम्ही तुलना करा. मी कुणाला कमी लेखतो असं कृपा करून फलटणकरांनी समजू नये. श्रीमंतांना कमी लेखलं तर आम्हाला महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल. त्याच्यामुळं ते डोक्यात पण कुणी आणू नका, कारण ते श्रीमंत आहेत. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय. आज मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी
स्वर्गीय चिमणराव कदम, स्वर्गीय सुभाषराव शिंदे, स्वर्गीय कृष्णचंद्र भोईटे, स्वर्गीय दादाराजे खर्डेकर, स्वर्गीय हनुमंतराव पवार या फलटणच्या सुपुत्रांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी निश्चितपणे त्यांच्या एकंदरीत वाटचालीमध्ये आपापल्या परीनं ह्या फलटणमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात, हेही आपण ह्या निमित्तानं लक्षामध्ये घ्या. आज इथं वेगवेगळ्या सभा होत आहेत, आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, प्रत्येकाला अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो तुम्हाला मला सर्वांना दिलेला आहे. ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सचिन पाटलांना उभं केलेलं आहे. सचिन पाटलांचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक शेतकरी कुटुंबातला आहे. माझी फलटणकरांना सुरुवातीलाच विनंती आहे, तीन टर्मला तुम्ही शिक्षक प्रतिनिधी म्हणून आमदार निवडून दिला. तो शिक्षक आहे, त्यांनी तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व केलं. फलटणकरांनो, यावेळेस एकदा माझ्या आग्रहाखातर, माझ्या प्रेमाखातर, महायुतीच्या एकंदरीत उद्याचं सरकार आणण्याच्या करता आपण सचिन पाटलांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. माझ्या आधी उमेदवार बोलले, माझ्या आधी रणजित सिंह त्या ठिकाणी, निंबाळकर बोलले, प्रत्येक जण त्या ठिकाणी सांगतोय. मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. काही मान्यवर इथं येऊन गेले. पवार साहेबांनी पण सांगितलं की मी साखरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की मी श्रीमंतांना आमदार केलं, पण साहेबांना ते खटकलं. ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष असताना हा कसा आमदार करेल, मग उद्या म्हणेल की बारामतीचा पण आमदार मीच केला. मी कसं आयुष्यात म्हणणार नाही, मी इतका वेडा नाहीये. मी त्यावेळेस ते आमदार झाले तेव्हा तिसरीत होतो, तिसरीत. आता तिसरीतलं कार्ट कसं काय आमदार करेल, साधं गणित आहे ना. त्यामध्ये जर साहेब तसं म्हणत होते, साहेबांनी त्यांना आमदार केलं, तर साहेबांच्या सभेत श्रीमंत खुर्चीवर का बसले नाही? साधं सरळ गणित आहे. जर मी कुणाला पदाधिकारी केलं तर मी आल्यावर तो मला मान देणार ना, बसणार ना. अरे मग साहेब आले तरी देखील तुम्ही स्टेजवर येत नाही, याच्या मागची भानगड काय? याचं उत्तर श्रीमंतांना द्यावं लागेल. आता रयतेच राज्य आहे. एकेकाळी श्रीमंतांची राज्य होती, परंतु इंदिरा गांधींनी ते सगळं खालसा केलं आणि सगळ्यांना समान त्या ठिकाणी अधिकार दिला. आपण रिस्पेक्ट देतो, आपण त्या गादीला मान देतो. ही परंपरा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली आहे आणि त्याचा सगळ्यांना आदर आहे. त्याबद्दल पण मला काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. पण हे जे काही चाललेलं आहे, फलटणकर एवढे दुधखोळे आहेत की त्यांना हे समजत नाही. सगळं समजतं, सगळं लक्षात घ्या, सगळं डोक्यामध्ये साठवा आणि 20 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा आणि त्या सचिन पाटलाला निवडून आणा. तुम्ही म्हणाल की निवडून आणल्यावर तू काय दिवा लावणार आहे? मी असा दिवा लावणार आहे की आज फलटण बारामती रेल्वे किती वर्ष चाललंय, रेल्वे होणार, रेल्वे होणार, ती काय होईना. शेवटी नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझी ज्यावेळेस ओळख झाली, पहिली ते तिकडं मुख्यमंत्री असताना होती, कारण मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो आणि नर्मदा प्रोजेक्ट करता त्यांना त्या बाबतीमध्ये आपल्या जलसंपदा खात्याची मदत लागत होती. त्यामुळे तेव्हा आमचे फोनवर बोलणं व्हायचं. पण नंतरच्या काळामध्ये किंवा मी उपमुख्यमंत्री असताना पृथ्वीराज बाबा आणि मी त्यावेळेस पण ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्या कॉन्फरन्सला यायचे. राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत कॉन्फरन्स असते, त्याच्यावर तिथंही माझी ओळख झाली होती. पण मी आता त्यांना सांगितलं
की मोदी साहेब अनेक वर्ष सगळे प्रयत्न करतायत. फलटणकर प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर प्रयत्न करत होते, पण काही ना काही आडवं यायचं आणि ते काम पूर्ण होत नव्हतं. आता मात्र ते काम मार्गी लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक दळणवळणाचं फलटण, बारामती आणि सगळ्यांनाच त्याची सोय होणार आहे. आपण सगळ्या भारताशी या निमित्तानं जोडलं जाणार आहे. हे एक चांगलं काम त्या एनडीएच्या सरकारकडनं झालेलं आहे. त्यामध्ये इथं बोलत असताना अनेकांनी अनेक मला चिठ्ठ्या दिलेल्या आहेत. मला इथली सभा उरकून इंदापूरची करायची, तिथून बारामतीची शेवटची सभा करायची. माझ्याकडे पण वेळ कमी आहे. पण मित्रांनो, तुम्ही पहा, ते 95ला आमदार झाले, त्यांच्या हातात तुम्ही सूत्र दिली. मी 91ला आमदार झालो, माझ्या हातात बारामतीकरांनी सूत्र दिली आणि माझ्या भागातला बारामती तालुक्यातला माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना एक भाव देतोय 3636 टनाला आणि दुसरा देतोय 3571 टनाला. आणि तुमचा किती देतो? किती देतो? 3000 किंवा 3100 धरा. 500 600 रुपये फरक. इथं उजव्या कालव्याचं पाणी आहे नीरा, तिकडं डाव्या कालव्याचं पाणी आहे. तिकड्या पाण्यात काही वेगळं आहे का आणि इकडच्या पाण्यात काही वेगळं आहे का? इथल्या पाण्याने ऊसाचं भाव कमी बसतोय, तिथल्या पाण्याने जास्त बसतोय. मित्रांनो, कर्तृत्व असावं लागतं, कर्तृत्व असावं लागतं. तुम्ही श्रीरामाच्या नावाने काढलेला हा सहकारी साखर कारखाना आज तुम्ही चालवायला देताय. जवाहर सहकारी साखर कारखान्याला माझ्याकडं करार आलेला आहे. मी कधी तुमच्यामध्ये लुडबुड करायचं नाही, तर राज्य बघताय तर आपण काय या करारामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल. यामध्ये साधारण इथं टनाला फक्त 30 रुपये घेतले जात आहेत आणि करार तर असे का गमतीशीर केलेले आहेत, त्याची कॉपीच माझ्याकडे आहे. ही कराराची प्रत, त्याच्यामध्ये शेखर गायकवाड आयुक्त आणि बाळासाहेब पाटील असताना त्यांनी सांगितलेलं होतं. 13/10/2021 रोजी शंभूराजे देसाई राज्यमंत्री वित्त नियोजन यांनी लेखी म्हणणं सादर केलं. त्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना यांचे शेतकरी सभासद यांच्या प्रती कोणतेही दायित्व नाही. आज रोजी कारखान्याची FRP थकीत नाही. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक सुस्थितीत असलेला सहकारी साखर कारखाना 15 वर्षासाठी दुसऱ्या साखर कारखान्याला चालवण्यास देणे योग्य होणार नाही. किंबहुना सदर कालावधी 15 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षाचा करावा. कारखान्याची एकंदरीत आर्थिक स्थिती व दायित्व याचे अवलोकन करता कारखाना इतर सहकारी साखर कारखान्यांना चालवण्यास देताना प्रतिवर्षी प्रति टन 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावे. साखर आयुक्त यांनी श्रीराम कारखाना पुढील 15 वर्षाच्या भागीदारी तत्वावर चालवण्यास दिला तरी भांडवली गुंतवणूक त्याची किंमत विचारात घेऊन कारखान्याची काही देणी थकीत राहू शकतील अशी शक्यता नमूद करून त्याबाबत बहुमताने समिती सदस्यांनी कारखाना 15 वर्षाच्या कालावधीसाठी भागीदारी तत्वावर द्यायला हरकत नाही असे ठरले. त्याच्यात बाळासाहेब पाटलाची सही आहे, सहकार मंत्री आणि शेखर गायकवाडांची सही आहे. ठरलं 200 रुपये, आता आपल्याला मिळतात 30 रुपये टन. आता मग वरचे पैसे कुठं काय मॅच फिक्सिंग झाले का काय? 200 रुपये ठरले, 30 रुपये दिले, त्याच्यामधले 20 रुपये जात आहेत व्याजाला. डिपॉझिट घेतले 17 कोटी, त्या 17 कोटीमध्ये 8.5 कोटीला व्याज 12%. गंमत बघा, 1 वर्षाचं 8.5 कोटीचं व्याज 1 कोटी होतंय. म्हणजे 15 वर्षाला 15 कोटी व्याज, 8.5 कोटीला 12%. म्हणजे ही कारखाना कधी तुमच्या ताब्यात यायची शक्यता नाही. अशा प्रकारचा करार, हा करार आपल्या श्रीमंतांच्या सांगण्यावरून झालेला आहे. आता आपणच विचार करा, मला वेळ कमी आहे रे, नाहीतर पार त्याची म्हणजे कारखान्याच्या कागदपत्राची चिरफाड केली असती. इथं बघा, डीड पार्टनरशिप 9 मार्च 2022 श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड फलटण अँड जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी, जिल्हा कोल्हापूर
हे अशा पद्धतीनं तुम्ही ज्यांना त्या बाबतीमध्ये नेतृत्व देता, ते आम्ही ज्यावेळेस तुमचं लोकप्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता. आम्ही काम करताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊन नाही दिला पाहिजे. नाही तर मग त्या नेतृत्व करायला अर्थ काय? आज एवढा मोठा फटका, आज एवढं मोठं माझं वैभव, अहो तिथली जमीन विकली मोक्याची, कॅनोलच्या अलीकडची जमीन विकली की नाही? मग जमीन पण विकली, कारखानाही चालवायला दिला, तोही 15 वर्षाकरता. व्याज 8.5 कोटीला 12%, ते दरवर्षी 1 कोटी व्याज होते. मग फिटणार कधी? काय केलंय काय? गौड बंगाल तर सांगा. एक पुस्तक लिहू, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कराराची माहिती. हे जे काही आहे, आज तुम्हाला फटका बसतोय. आज लोकांनी निवडून दिलेलं संचालक बोर्ड गेलं असतं ना, आज संचालक बोर्ड जातं, पण मस्तपैकी चहा पाणी नाश्ता घेतं आणि कारखाना ते तर जव्हार चालवतात. हे कायदी विचार माझे फलटणकर करणार आहेत का? दुसरी गोष्ट, दूध संघ तोही बंद. आमचे कारखाने ती आर्थिक सुबत्ता आणतात. आमचा दूध संघ उत्तम चाललेला आहे, आपला दूध संघ बंद पाडलेला आहे, कारखाना चालवायला दिलेला आहे. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ, त्याचे तर गोडाऊन गोविंदला भाड्याने दिलेले. अरे गोविंदला भाड्याने द्यायच्या ऐवजी त्याच्यामध्ये खत आणा, बी बियाणं आणा, गोडाऊनला ठेवा. माझ्या शेतकऱ्यांचा माल जर भाव नसेल तर गोडाऊनला ठिकाणी ठेवा. त्याच्यातनं त्या खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनचा फायदा करा ना, काय हरकत आहे? परंतु तेही काही नाही. स्वतःच्याच खाजगी संस्थेला ते भाड्याने देण्याचं काम केलेलं आहे. मार्केट कमिटीचा तिथं मला अर्ज आला, दादा आमच्या मार्केट कमिटीचा पगार होत नाही. अरे म्हटलं, श्रीमंतांच्याकडनं पगार होत नाही, मग श्रीमंतांची व्याख्या बदलायला पाहिजे का काय? त्यामध्ये आज पगार होत नाही. राजे, आम्ही संस्था चांगल्या चालू शकतो, तुम्ही का हो नाही चालवत? कधी सल्ला घ्यायचा असेल तर आमचा घ्या ना, आम्ही योग्य सल्ला देऊ. आम्ही चुकीचा सल्ला नाही देणार. पण आम्हाला वाटलं की तुमच्या नेतृत्वाखाली चाललंय, चांगलं चाललं असेल. त्यामध्ये मार्केट कमिटीची अवस्था ही करून ठेवली. मालोजी बँक ती चालवायला बुलढाणा क्रेडिट सोसायटीला देऊन टाकली. पार बुलढाणाच गाठला, दुसरं कुणी इथं दिसलंच नाही. डायरेक्ट विदर्भातनं बुलढाणा. तिथनं चांडक साहेबाला सांगितलं, आमची बँक चालवा. तुम्हाला बँक चालवता येत नाही, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही, तुम्हाला नगरपालिका. मी आता बघतोय रस्त्यावर सभा चालली. अरे पटांगण कुठे गेली? इथं पोरांना, मुलींना, मुलांना खेळायला ग्राउंड राहिलेत का नाही? त्या सगळ्यावरचे आरक्षण काढली आणि दुसरंच काहीतरी केलं. जर त्या शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर उद्यान, ग्राउंड ही आरक्षण ठेवायची असतात. दफनभूमीच्या करता, स्मशानभूमीच्या करता आरक्षण ठेवायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत गरजा ह्या माझ्या शहराला लागतात. भाजी मंडई असेल, पोलीस स्टेशन असेल, महावितरणच्या संदर्भातले ट्रान्सफॉर्मर असतील, मगाशी आमच्या रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं तशा प्रकारची स्वच्छतागृह. अरे महिलांचा आपण मान सन्मान त्या ठिकाणी ठेवतोय आणि इथं स्वच्छतागृह नाही, एवढी दुरावस्था. आणि हे श्रीमंताचं शहर हे कसं बसतंय? अरे माझ्या इथं जरा एसटी स्टँड बघायला या. इथलं एसटी स्टँड आणि तिथलं एसटी स्टँड कुठं काय कशात अर्थच नाही. जर आम्ही करू शकतो तर ते का नाही? ह्याचा विचार कधीतरी तुम्हाला करणार का नाही? कधीतरी तुमची सटकली पाहिजे ना, सटकली. तुमची सटकतच नाही, त्याच्यामुळे त्या महाराजांचं चालतंय. याचा विचार माझ्या फलटणकरांनी करावा. त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मी सगळ्यांना निधी देतो. माझ्याकडे दीपक चव्हाण पण आलेले होते, तो आमदार. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण उपमुख्यमंत्री मंत्री झालेलो. तो म्हटला की दादा मला शेवटी निधी द्या. मी जाता जाता त्याला 200 कोटी रुपयाचा निधी दिला, शहराच्या करता 200. नारळ फोडण्याचं काम चालली, परंतु जरा तोंडाने सांगा कुणी निधी दिला ते, तेवढं तरी खरं बोला राव. आम्ही एकत्र असताना दिलाय त्यानं, परंतु मिळालाय आम्हाला असं म्हणा, पण ती पण दानत नाही. आज मित्रांनो, तुम्ही सचिन पाटलाला निवडून द्या. मी खरोखरीच सांगतो, जर तुमच्यामध्ये चांगले चांगले नव नेतृत्व हे पुढे येत असेल तर त्याच्यामध्ये मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे.
आपल्या इथं इकडच्या भागातली मुलं कमींशी माझ्या बारामती तालुक्यामध्ये बसनी इंग्लिश मीडियमची शिकायला येतात, सीबीएसई शिकायला. तुम्हाला काही वाटत नाही? तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला विचारत नाही? आपल्याकडे एवढं सगळं आहे, का नाही आपल्याकडे चांगली सीबीएसई ची इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होत? काय अडचण काय? इथला माणूस येऊन बारामतीमध्ये फी देतो, काय फुकट शिकवत नाही तिथं, फी घेतात. एवढा जायचा याचा खर्च, त्याच्यात त्यांचा बिचाऱ्यांचा मुलांचा वेळ जातो, तो वेळ त्यांना अभ्यासाला मिळणार नाही. मुलं जास्त वेळ घरात आई वडिलांच्या जवळ राहणार नाही. अरे नेतृत्व काय करतंय ह्याचा विचारच कोणी करत नाही. मी दीपकला सांगितलं, सर दीपक ह्याच्यात लक्ष घाल. दादा माझ्या हातात काही नाही हो, साहेब सांगतील तसं मला ऐकावं लागतं. अरे म्हणलं कुणाला निधी देताना पण तसंच नाही, मी त्यांच्यामुळे निवडून येतो, त्याच्यावर त्यांचं कसं मी मोडणार? अरे या जनतेचं मोडतोय, त्यांचं मोडायला काय झालंय? हे असं कसं? आज उद्याच्याला 20 तारखेला मतदान तुम्ही करून सचिनला निवडून दिल्यानंतर सचिनला समजलं पाहिजे ना, तालुका त्याने फिरला पाहिजे ना. माझ्या कोरेगाव भागातल्या 27 गावात जायला नको? तिकडं आसूच्या पर्यंत जायला नको? सगळा माझा फलटण जो काही तालुका आहे, जिल्ह्यात भाग, बागायती भाग, माझं शहर, हे बघायला नको? मग कशाला तुम्ही आमदार होता? तुम्ही बघितलं पाहिजे काय नदीला कुठनं घाण जाती, कशामुळे नदी प्रदूषित होती, कोण त्याच्यामध्ये घाण सोडतंय. जर नेतृत्वाच्या संस्थात जर घाण सोडत असेल तर पाणी खराब झाल्यानंतर दोष देणार कुणाला? त्याच्यावर ऍक्शन घेणार कोण? जर मी एखादी दूध संस्था काढली बारामतीत आणि तिथनं ते खराब पाणी मी नीरा नदीला सोडलं तर मूळच व्यक्ती ते खराब करते, त्याच्यावर कारवाई होणार कशी? या पद्धतीचे प्रकार इकडं. अजून एक माझ्या सांगवीच्या अलीकड कुठलं ते दुधाचं हेरिटेजचे घाण पाणी, त्या गोविंदचं घाण पाणी. अरे एसटीपी बसवा ना, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवा, सीपीयू बसवा, नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. मी माळेगाव सोमेश्वरला सांगितलंय की बाबांनो, तुम्हाला खराब पाणी मळीचं सोडायचा अधिकार नाही. भाव 25-50 रुपये कमी द्या, पण पहिल्यांदा ही निसर्गाने तयार केलेली नदी, निसर्ग ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस त्याच्यात वाहणारं पाणी ते इतकं स्वच्छ आणि निर्मळ असायचं. आज जनावर पण पाणी पित नाही, माणसाने पाय घातला तर पायाला खास सुरू होती. अशा प्रकारचं ते घाण पाणी अलीकड पिकाला द्यायला लागलं तर पिकं खालनं जोरात वाढायला पाहिजे, ती पिकं वरनच जळायला लागतायत, तिथं पोग्यातनच जळायला लागतायत. ही पाण्याची दुरावस्था. हे बदलायला नको, हे बदलायचं तुमच्या हातात आहे. आता ही संधी फलटणकरांना आलेली आहे, त्या संधीचा फायदा उठवायचा का येरे माझ्या मागल्या त्यामध्ये चालायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. बदल केला, मी तुमच्या पाठीशी आहे, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, केंद्र सरकार देखील. जरी रणजितसिंह निंबाळकर हे माजी खासदार असले तरी त्यांच्या ओळखी तिथं आहेत, मला माहिती आहे. अमित शहा पण त्यांना चांगलं ओळखतात, इतर मंत्री ओळखतात. आम्ही जाऊ, त्या व्यक्तीचं मला कौतुक वाटतं. एखादा पराभूत झाला असता तर म्हणला असता जाऊ द्या, पाडलंय बघू 5 वर्ष निवांत. विलासराव देशमुख पराभूत झाले होते, 5 वर्ष काही बघितलं नाही लातूरकडं. शेवटी लातूरकरांना कळलं, अरे लय चूक आपली झाली. 40,000 मतांनी विलासरावांना पाडलं आणि पुढच्या 5 वर्षांनी त्याच विलासरावांना 80,000 मतांनी निवडून दिलं आणि विलासराव राज्याचे मुख्यमंत्री झाले. कधी कधी जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्याच्या किमतीचं मोल होऊ शकत नाही आणि त्या पद्धतीनं तुम्ही लोकसभेला केलेलं आहे. आता तुलना करा आपल्या रणजितसिंह निंबाळकरांची 5 वर्षाची कारकीर्द आणि आता जे खासदार झालेले आहेत ते कितीदा येतील, कितीदा भेटतील, कितीदा चर्चा करतील ते तुमचं तुम्हालाच माहिती. पण एखादी हवा आली की लोक हवेवर जातात. अरे भावनेवर जाऊ नका रे, भावनिक बनू नका रे, विकासाला महत्व द्या. विकासातनं तुमच्या पुढच्या पिढीचं भलं होणार आहे. इथली बाजारपेठ चालणार आहे, तो बदल झाल्यावर चालणार आहे. अरे माझ्या बारामतीतली येऊन बाजारपेठ बघा व्यापारी लोकांनो, हे स्वराज सेल्स ये रे माझ्या इथं तुला दाखवतो.
इकडं कोण आहे रे? ही कोण आहे? चेतन का किंवा कुठलं ज्वेलर? हा, ज्वेलर वाला तू पण ये. सुनील बॅग वाला तू पण ये. तुला दाखवतो बारामतीची बाजारपेठ. अरे लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो, खमक्या. आवाजात पण दम पाहिजे आणि कामात पण उजवा पाहिजे, अधिकाऱ्यावर पण पकड पाहिजे. उगीच हे काम करतो का रे? ते अधिकारी तुला घरूनच पाठवले. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यातनं तालुके पुढं मागं राहतात. अक्षरशः एकेकाळी आम्ही बारामतीचं नेतृत्व करायच्या आधी फलटण हे पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्वाचा अग्रेसर तालुका होता, शहर होतं. का मागं पडलं? अरे विचारा ना कधीतरी स्वतःच्या मनाला, काय आपण कमी पडलो? कोण दोषी आहे? आपण स्वतः दोषी आहे का इथलं लोकप्रतिनिधी दोषी आहे का इथलं नेतृत्व दोषी आहे? ह्याचा कधीतरी विचार करणार आहे का नाही? मला काय मी सांगायला येईल, ऐकलं नाही ऐकलं दिलं सोडून, आहे माझं मला. पण वाईट हेच वाटतं की मी पण ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो 5 वर्ष. इतकी सोन्यासारखी माणसं आहेत, रिस्पेक्ट देतात, त्याच्यामध्ये सांगितलं तर ऐकतात, पण आळस झटकून काम केलं पाहिजे. मित्रांनो, इथंच नाही, आज इथं साखर कारखान्याची अवस्था, बँकेची ती अवस्था, दूध संघाची अवस्था, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, विचारूच नका. तुम्ही या ना, ह्या सगळ्या संस्था मी माझ्या दाखवतो कशा चालल्यात. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो. एकेकाळी माझा सोमेश्वर कारखाना डबगाईला आला होता, मी बाहेर काढला. आज नंबर 1चा भाव देतोय. तुम्ही सचिनला निवडून द्या, या संस्था आम्ही तुमच्या वटणीवर आणून दाखवू. ती धमक आणि ती ताकद आमच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आज इथल्या मुला मुलींना नोकरी नाही. आज नाईक बोमवाडी MIDC मंजुरी आहे. कारखाने आले पाहिजेत ना, वातावरण तसं पाहिजे ना. अरे कमिन्स सारखा कारखाना येतो, लेबर कॉन्ट्रॅक्टर तिथं लेबरचं सप्लाय करतो आणि तिथं रक्कम वेगळी घेतो आणि त्या मुलांना निम्मी अर्धी रक्कम देतो. अरे कुठं फेडाल ही पाप? कष्ट माझ्या त्या मुलांनी घाम गाळायचा, कष्ट करायचे, रक्ताचं पाणी करायचं आणि त्या कमिन्स मध्ये काम करायचं. आणि मालक पण काही बोलत नाही, तो आहे परदेशात. आणि खुशाल किती हजार रुपये घेतात ते, आणि तुम्हाला किती देतात? हो का, 18-20 हजार घेतायत आणि 12,000 रुपये देतात. बर 24,000 घेतायत आणि 12 हे सांगतायत म्हणून मी सांगतो. मला नक्की किती, मी नंतर हे झालं इलेक्शन की मी त्यांना बोलवणार आहे मॅनेजमेंटला, तेवढा आम्हाला अधिकार आहे. काय बाबा किती देतो, मग ते त्याला इतके मिळतात तर तो खाली किती पास करतोय, PF किती कापतोय, हे सगळं त्या ठिकाणी आपण बघू. एका जणांनी साखरवाडीमध्ये चांगला कार्यकर्ता बिचारा कामगार, आणि त्यांनी तिथं सांगितलं ओरडून, दादा तेव्हा का आम्हाला 24,000 यांना देतात आणि आम्हाला 12,000 रुपये घेतात. त्याला कितीतरी दिवस गेटवर बसून ठेवलं. अरे ही तुमची अवकात? त्या गरीबाला तुम्ही गेटवर बसून ठेवता, शिक्षा देता. त्यानं खरं सांगितलं म्हणून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला नाही. त्या अधिकाराचा वापर त्यांनी करायचा नाही. त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी गपगुमाने अन्याय सहन करायचा. ही कुठली पद्धत? हे नाही चालणार, हे नाही चालणार. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि नाईक बोमवाडी MIDC मंजूर झालेली आहे, तिथं चांगले प्रकल्प आणण्याच्या करता आमच्याही ओळखी, आम्ही 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. वेगवेगळ्या उद्योगपतींच्या ओळखी, वातावरण उद्योगधंद्यांना पोषक, त्यांना काय लागतं? एक तर पाणी लागतं, दुसरी वीज लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जागा लागते. जागा तुमच्याकडे, पाणी एवढा मोठा कॅनॉल निरा उजवा कालवा इथनं चाललेला आहे. आता इकडं खंडाळा तालुक्यातनं पण धोमगडकवडीचं त्या ठिकाणी पाणी आपल्याकडे येत आहे ना सगळं. अरे आपल्या नंतर खंडाळा दुष्काळी तालुका, काय MIDC झाली जाऊन बघा. आणि आपण कुठं राहिलोय? कशी बेकारी हटायची, कसं तरुण तरुणींना रोजगार मिळायचा, या गोष्टीचा विचार देखील तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आग्रहाची विनंती आहे. आज माझ्या होलार समाजाने आमच्याकरता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा असं सांगितलेलं आहे. मी त्याच्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालील.
सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळी आमचं होळ मुरुम येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं मूळ गाव सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या एक स्मारक चांगल्या पद्धतीने करावं. काळजी करू नका, स्मारकाला योग्य पद्धतीचा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक चांगल्या प्रकारचं एक आगळं वेगळं स्मारक सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर यांच्या नावाला साजेचं स्मारक आपण त्या ठिकाणी करू. ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. इतर अनेक समाजाची वेगवेगळी महामंडळं आम्ही त्या ठिकाणी काढलेली आहेत. चुकून आमच्याकडनं होलार समाजाचं राहून गेलं, लोहार समाजाचं, वडार, सुतार, रामोशी, ब्राह्मण, सोनार, राजपूत, आर्यवैश्य, नाभिक, बारी, तेली, गुरव, वीरशैव, लिंगायत, लाड शाखीय वाणी, त्याच्यामध्ये वडार, विणकर, जैन, हिंदू खाटीक, लोणारी, अल्पसंख्याक, लोहार, शिंपी, गवळी, नाथपंथीय ही सगळी आपल्या इथं त्या ठिकाणी महामंडळ आपण काढली. हे राहिले तेही काढतो. अतिशय चांगल्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. तुम्हाला वीज माफीची योजना दिली, माझ्या मायमाऊलींना लाडकी बहीण योजना दिली, आमच्या मायमाऊली समाधानी आहेत. 3 गॅस सिलेंडरची योजना दिली, त्याच्यामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर 1,01,000ची योजना दिली. माझ्या शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला 7 रुपये वाढून देण्याची योजना दिली. आमच्या मुला मुलींना शिकलेल्यांना 12वी डिप्लोमा डिग्री त्यांना त्याच्यामध्ये 6,000, 8,000, 10,000 स्टायपन देण्याची योजना आणि त्यांना अनुभव आणण्याची योजना ती त्याच्यामध्ये आम्ही दिली. आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टी राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता केलेल्या आहेत. मला सारखी चिठ्ठी येते की इंदापूरची सभा आहे, नंतर बारामतीची सभा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, फलटण तालुक्यामध्ये आज डेव्हलपमेंट सुविधा नसल्यामुळं पूर्व भागातील गावं राजाळे, साठेफाटा, मुंजवडी, हनुमंतवाडी, तामखडा, शिंदेनगर, बरड, राजुरी, आसू, पवारवाडी, गुणवरे व मेक गोखळी या गावातील बरेच लोक नोकरी व्यवसायाच्या करता आणि रोजगारासाठी रोज माझ्या बारामतीला येतात. त्या पुलावर थांबा आणि बघा ह्या गावातले किती लोक माझ्याकडे नोकरीला येतात. अरे इथला लोकप्रतिनिधी नोकरी देऊ शकत नाही, दुसऱ्याच्या तालुक्यात मुलं मुली जातात आणि स्वतःचे पोटाची खळगी भरतात. अशा पद्धतीचं इथलं नेतृत्व याचा अरे बदल करायचा पण दाब ना मग घड्याळ. या गावातील शिक्षणासाठी देखील विद्यार्थी वेगवेगळे शिक्षण घ्यायला बारामतीला येतात. का नाही नेतृत्वाला राग येत? मालोजी राजेंनी त्या काळामध्ये काढलं, भर काय घातली यांनी. एखाद्या नेत्याने पवार साहेबांनी बारामती उभी केली मी नाही म्हणत नाही, पण भर घालण्याचं काम अजित पवारनी केलं का नाही? मित्रांनो, ह्या गोष्टीचा विचार करा. अजून 1 तास बोलीन, परंतु नको, आता फार बोललोय. आता तुमच्या मनात काहीतरी आणणार आहे बाबा, तुमचं ह्याच्यातनं भलं करून घ्या. ह्याच्यात अजित पवारचा वैयक्तिक स्वार्थ काही नाही. ह्याच्यात तुमची बाजारपेठ चांगली चालवावी, तुमचं बस स्थानक चांगलं व्हावं, तुमच्या इथले वेगवेगळ्या प्रकारची ग्राउंड माझ्या मुला मुलींना खेळण्याच्या करता निर्माण व्हावीत. इथं नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा. इथल्या संस्था इथल्या सुपुत्रांच्या हातामध्ये जाव्यात आणि ज्यांच्यात कर्तृत्व आहे, ज्यांच्यात नेतृत्व आहे, अशांनी त्या संस्था चालवाव्यात. जे नदीच्या पलीकडे चालू शकतात त्या नदीच्या अलीकडे का चालू शकत नाही, एवढंच बघा. आणि सचिन पाटलाला महायुतीच्या उमेदवार या नात्याने घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. तुम्ही ऐकलेलं फलटणच्या कानाकोपऱ्यात पोचवा आणि ठरवा की यावेळेस अजितचं ऐकायचं. बघू हा 5 वर्ष काय करतो, मी दाखवून देतो मी काय करून दाखवतो ते. धन्यवाद. हॅलो.